हॅलो स्टुडंट, जसं काल आपण बघितलं होतं की मॅट्रिक्सचे वेगवेगळे टाईप्स आपण कालच्या क्लासमध्ये बघितले होते. किती वेगवेगळ्या प्रकारचे मॅट्रिक्स आहेत, जसं रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, सिंग्युलर मॅट्रिक्स. हा सगळा पार्ट 11 स्टँडर्डला आहे. आपण आता 12 स्टँडर्डच्या मॅट्रिक्सकडे अजूनही आपण गेलेलो नाही आहे, कारण जोपर्यंत आपल्याला मॅट्रिक्सचे ऑपरेशन कळणार नाही तोपर्यंत आपण 12 स्टँडर्डमध्ये मॅट्रिक्सचं इन्व्हर्स कसं फाइंड आउट करायचं ते आपल्याला कळणार नाही. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण फक्त मॅट्रिक्सचे जे ऑपरेशन्स आहेत ते आपण बघणार आहोत. प्रामुख्याने 3 प्रकारचे ऑपरेशन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. एक आहे ॲडिशन, दुसरा आहे सबट्रॅक्शन आणि तिसरा आहे मल्टिप्लिकेशन. हे 3 ऑपरेशन आपण आजच्या या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघतोय. सगळ्यात सुरुवात करूया आपण ॲडिशनपासनं. ॲडिशन आपल्याला 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन करता येते, 2 मॅट्रिक्सचं सबट्रॅक्शन करता येते, त्यांचं मल्टिप्लिकेशन करता येते. पण त्याचे काही रूल्स आहेत, काही कंडिशन्स आहेत. त्या कंडिशन फॉलो करूनच आपण हे ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन करू शकतो. चला सुरुवात करूया आपण मॅट्रिक्सचं ॲडिशन. सुरुवातीला आपण बघूया की मॅट्रिक्सचं ॲडिशन करायचं असेल तर त्या 2 मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम असले पाहिजे. म्हणजे काय कंडिशन आहे? फर्स्ट कंडिशन ऑर्डर सेम असले पाहिजे आणि दुसरी कंडिशन आहे की एकदाचे ऑर्डर जर सेम असेल तर ॲडिशन करत असताना करस्पॉन्डिंग एलिमेंटचं आपण ॲडिशन करत असतो. म्हणजे काय? CO करस्पॉन्डिंग एलिमेंट ॲडिशन करत असतो. आणि सबट्रॅक्शन करत असताना सेम गोष्ट आपण घेत असतो. जसं मी म्हटलं की ॲडिशन्समध्येच करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन करतो, सबट्रॅक्शनमध्ये आपण करस्पॉन्डिंग एलिमेंटचं सबट्रॅक्शन करत असतो. चला आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया. दिस इज द मॅट्रिक्स ए, एलिमेंट्स A, B, C and D. And suppose this is the matrix B, element P, Q, R, S. चला आपण पुन्हा एकदा याचा काय ऑर्डर आहे ते आपण बघूया. दिस इज द रो 1, दिस इज द रो 2. टोटल रो इज 2, therefore number of row is 2. And the total column, this is the first column C1 and this is the second column C2. Total number of column is 2, therefore the order of matrix A is 2 by 2. Similarly, the order of matrix B is also 2 by 2. या दोन्ही मॅट्रिक्सचा ऑर्डर सेम दिसतोय आपल्याला, म्हणजे आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. म्हणजेच आपल्याला A आणि B या 2 मॅट्रिक्सचं ॲडिशन आपण करू शकतो. चला प्रत्यक्ष आपण ॲडिशनला सुरुवात करूया. A + B. सुरुवातीला आपण A मॅट्रिक्स लिहून घेऊया. एलिमेंट्स A, B, C, D अँड द मॅट्रिक्स B इज P, Q, R, S. आता करस्पॉन्डिंग एलिमेंटचं ॲडिशन म्हणजे काय? तर चला बघा, A ला करस्पॉन्डिंग आहे इथे P, B ला करस्पॉन्डिंग आहे Q, C ला करस्पॉन्डिंग आहे R आणि D ला करस्पॉन्डिंग आहे S. म्हणजेच बघा, A हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये आहे, फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये. तर इथे फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये कोण आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये P आहे, म्हणून Aचा करस्पॉन्डिंग एलिमेंट P आहे. तसंच B बघा, इथे फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये आहे आणि इथे Q बघा फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये आहे, म्हणून Bचा करस्पॉन्डिंग एलिमेंट Q आहे. चला आपण ॲडिशनला सुरुवात करतोय. A ला करस्पॉन्डिंग P आहे, म्हणजे A + P, B + Q, C + R अँड D + S. या प्रकारे ॲडिशन होऊ शकते. आणि समजा या 2 मॅट्रिक्सचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं सांगितलं असतं तर याच पद्धतीने आपण सबट्रॅक्शनसुद्धा केलं असतं. आता समजा इथे A मॅट्रिक्स आहे, आपण B जर नाही घेतला आणि C एक मॅट्रिक्स आपल्याला दिलेला आहे आणि तो समजा असा आहे P, Q, R, S, M अँड N असा तो मॅट्रिक्स आहे. चला याचा ऑर्डर एकदा सांगा. नंबर ऑफ रोज 2, दिस इज द फर्स्ट रोज अँड दिस इज द सेकंड रो, R1 अँड R2. अँड नंबर ऑफ कॉलम 1, 2, 3. दिस इज द कॉलम C1, कॉलम C2 अँड कॉलम C3. म्हणजे ऑर्डर काय झाला? 2 by 3. आता जर आपल्याला जर सांगितलं की A + C असं करायला जर त्याने सांगितलं तर जरा एकदा पुन्हा बघूया. एचा ऑर्डर काय आहे? 2 by 2
आणि Cचा ऑर्डर काय आहे 2/3. ऑर्डर सेम आहे का? बिलकुल नाही, ऑर्डर सेम नाही आहे. म्हणून त्या ऑर्डर सेम नसल्यामुळे त्या A आणि C मॅट्रिक्सचं ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन पॉसिबल नाही आहे. म्हणजेच ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असताना अत्यंत महत्त्वाची गोष्ट कुठली लक्षात ठेवायची असेल तर त्या दोन मॅट्रिक्सचा ऑर्डर कसा असला पाहिजे? सेम असला पाहिजे. चला एखादी एक्झाम्पल घेऊन आपण आणखी ती गोष्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करूया. Suppose this is the matrix A and element is 2, -3, 0 and 5. एक दुसऱ्या ऑर्डरचा मॅट्रिक्स सुद्धा आपल्याला घेता येईल. 6 and 1 and the matrix B is 0, -1, 5, -4, 2 and 3. चला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करा. बघा, दिस इज द फर्स्ट रो R1, सेकंड रो R2 and third row R3. Therefore number of rows is 3 and the number of column is, this is the first column C1 and this is the second column C2. Therefore the number of column is 2. Therefore order of matrix A is 3/2. Similarly the order of matrix B is also 3/2. या दोन्ही मॅट्रिक्सचा बघा ऑर्डर सेम आहे, त्याच्यामुळे ॲडिशन पॉसिबल आहे. आपण ॲडिशनला सुरुवात करूया. A + B. चला मग सांगा मला की ॲडिशन आता दोन मॅट्रिक्स लिहिलं असं कन्सिडर करून मी पुढच्या स्टेपला वळतोय की 2चा करस्पॉन्डिंग एलिमेंट इथे काय मिळतो आपल्याला 0. द्यार 2 + 0 -3 ला -1, -3 ला करस्पॉन्डिंग -1, 0 ला करस्पॉन्डिंग 5, 0 + 5, 5 ला करस्पॉन्डिंग -4, 5 - 4, 6 ला करस्पॉन्डिंग 2, 6 + 2 आणि 1 ला करस्पॉन्डिंग आहे 3, 1 + 3. प्रत्यक्षात आपण ॲडिशन करूया. A + B इज इक्वल्स टू 2 + 0 इज 2, -1 - 3 इज -4, 0 + 5 इज 5, 5 - 4 इज 1, 6 + 2 इज 8 and 1 + 3 is 4 and the again order of this matrix is 3/2. ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन केल्यानंतर येणारा मॅट्रिक्सचा ऑर्डर हा ॲडिशन करण्यापूर्वी जो ऑर्डर होता मॅट्रिक्सचा तोच ऑर्डर त्याच्या ॲन्सरचा सुद्धा ऑर्डर असतो. चला, ही अत्यंत सोपी गोष्ट आहे, तुम्ही बघितलेली आहे. याच प्रकारे जसं आपण ॲडिशन केलं त्याच प्रकारे सबट्रॅक्शनसुद्धा होऊ शकते. एक पुन्हा सबट्रॅक्शनसाठी एक एक्झाम्पल आपण घेऊया. दिस इज द मॅट्रिक्स A. सबट्रॅक्शन आपण करतोय -2, -3, 0, 1 अँड द मॅट्रिक्स B इज -5, -1, 2 and 3. सपोज हिअर -2. ओके, चला आपण ॲडिशन करूया. ऑर्डर इज 2/2. वन्स अगेन ऑर्डर इज 2/2. A + B, सॉरी A - B. आपण सबट्रॅक्शन करतोय. करस्पॉन्डिंग एलिमेंट बघा, -2 -5. आपण सबट्रॅक्शन करतोय म्हणून हे मायनस साईन आलं आणि एलिमेंट ऑलरेडीच काय आहे -5 आहे. नेक्स्ट -3 -1. -3ला करस्पॉन्डिंग -1 आहे, तर -3 लिहिलं, -1 लिहिलं आणि सबट्रॅक्शन करायचं असल्यामुळे मध्ये पुन्हा आपण मायनस साईन लिहिलं. 0 -2. 0ला करस्पॉन्डिंग -2 आणि त्या दोघांमध्ये आपण सबट्रॅक्शन करतोय. आणि आता 1ला करस्पॉन्डिंग 3, 1 - 3. चला बघूया आपण काय ॲन्सर येईल. तर सुरुवातीला आपण -2 मायनस इंटू मायनस प्लस दॅट इज द +5 -3 मायनस इंटू मायनस प्लस दॅट इज द +1 0 minus into minus plus that is the +2 and here 1 minus 3. Next -2 plus 5 is equals to 3, -3 plus 1 is equals to -2, 0 plus 2 is equals to 2 and 1 minus 3 is equals to -2. अत्यंत सोपी अशी ही पद्धत आहे. ही 11 स्टँडर्डला आहे. निश्चितच याच्यावरचे कुठलेही प्रॉब्लेम्स 12 स्टँडर्डला येणार नाही.
पण जोपर्यंत आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन या प्रोसेस आपल्याला जोपर्यंत कळणार नाहीत तोपर्यंत आपण 12th स्टँडर्डमध्ये जी इन्व्हर्स फाइंड आउट करायचं आहे ते आपण करू शकणार नाही. त्याच्यामुळे हा सगळा बेसिक पार्ट आपण बघतोय. ॲडिशन बघितलं आपण, सबट्रॅक्शन बघितलं. चला तुम्हाला सगळं हे कळलं असेल. याचे वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपण अत्यंत महत्त्वाच्या याच्यातला एक विषयाकडे वळतोय, ते म्हणजे मल्टिप्लिकेशन. दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि त्यासाठी काय कंडिशन्स आहेत ते आपण समजून घेऊया. मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. मल्टिप्लिकेशनमध्ये अत्यंत महत्त्वाची अट आहे की ज्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे त्यांचा जसं ॲडिशनमध्ये ऑर्डर सेम असला पाहिजे अशी कुठलीही अट नाही आहे. मात्र अत्यंत महत्त्वाची अट आहे की पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर हा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो नंबर एवढा असलाच पाहिजे, तरच त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. चला आपण उदाहरणार्थ समजून घेऊया. समजा हा ए नावाचा मॅट्रिक्स आहे आणि याचा ऑर्डर m/n आहे आणि हा एक बी नावाचा मॅट्रिक्स आहे, याचाही ऑर्डर m/n आहे. दोघांचाही ऑर्डर सेम आहे. तर तुम्हाला एक प्रश्न पडेल की मग यांचं मल्टिप्लिकेशन होईल का? तर चला आपण तपासून बघूया. जसं मी थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला होता की पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर हा दुसऱ्या मॅट्रिक्सच्या रो नंबर इतका असला पाहिजे, तरच त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. तर आपण तपासून बघूया की पहिल्या मॅट्रिक्सचा कॉलम नंबर इथे n आहे आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा रो नंबर m आहे. इथे बघा कॉलम नंबर n आहे आणि दुसऱ्याचा रो नंबर m आहे. तो सारखा नाही, म्हणून यांचा ऑर्डर सेम असताना सुद्धा त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल नाही. मग मल्टिप्लिकेशन पॉसिबल असण्यासाठी जर इथे m आहे तर इथे सुद्धा काय असलं पाहिजे? nच असलं पाहिजे आणि मग याचा ऑर्डर कदाचित n/p असू शकतो. आता बघा, द नंबर ऑफ कॉलम ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू द नंबर ऑफ रो ऑफ मॅट्रिक्स B. हे दोन्ही इक्वल आहे. इथे n आहे आणि इथेही n असेल तर त्या दोन मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. चला आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. आता मल्टिप्लिकेशन जर पॉसिबल आहे तर आपण बघूया A, B, C, D अँड P, Q. सॉरी, इथे ऑलरेडी आपण P घेतला असल्यामुळे आपण इथे काहीतरी वेगळे घेऊ. E, F, G अँड H असे आपण एलिमेंट्स घेतले. आता एक दुसरी गोष्ट मी थोड्या वेळासाठी सांगून ठेवतो आहे की मॅट्रिक्सची पोझिशन बघा. मॅट्रिक्समधल्या एलिमेंटची पोझिशन. समजा हे मॅट्रिक्समधले एलिमेंट आहे A, B, C, D, E, F अँड G, H, I. हे मॅट्रिक्समधले एलिमेंट आहे. तर या प्रत्येकाची एक पोझिशन आहे आणि ती आपल्याला सांगता येते. जसं आपण कुठेतरी राहत असेल तर आपला एखादी ॲड्रेस असतो, तसा यांचासुद्धा एक ॲड्रेस आहे. यांची पोझिशन आपल्याला सांगता येते. हा A नावाचा जो एलिमेंट आहे या मॅट्रिक्समध्ये 3x3च्या मॅट्रिक्समध्ये हा A एलिमेंट आहे. याची काय पोझिशन आहे? तर त्याची पोझिशन अगदी परफेक्टपणे तुम्हाला सांगता येते की तो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे. तुम्हाला दुसरा असा एलिमेंट मला दाखवा जो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे. तुम्ही कुठल्याही एलिमेंटवर हात ठेवून बघा आणि माझं म्हणणं सिद्ध करून दाखवा की A शिवाय असा कुठला एलिमेंट आहे जो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे. कोणीतरी जर म्हटलं की हा D आहे, तो दाखवा मला फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे का? निश्चितच नाही. तो सेकंड रोमध्ये आहे. फर्स्ट कॉलममध्ये जरी असला तरी तो सेकंड रोमध्ये आहे. कोणीतरी म्हटलं नाही हा B असू शकतो. निश्चितच तो फर्स्ट रोमध्ये आहे, मात्र तो फर्स्ट कॉलममध्ये नाही आहे, तो सेकंड कॉलममध्ये आहे. म्हणजे एकमेव असा एलिमेंट आहे जो फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे, तो A आहे. कुठलाही एलिमेंट घ्या, Fकडे जर आपण गेलो तो हा सेकंड रो थर्ड कॉलममध्ये आहे. F शिवायचा दुसरा कुठलाच एलिमेंट सेकंड रो थर्ड कॉलममध्ये नाही आहे. म्हणजे मग ती त्याची काय झाली? पोझिशन झाली. ती त्याची आयडेंटिटी झाली असं आपण म्हणूया. तर चला मग आपण पोझिशन बघूया. Aची पोझिशन काय? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. Bची काय? फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम. चला Dकडे येऊया. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. Gकडे येऊया आपण. थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो
सेकंड कॉलम आणि आयकडे थर्ड रो थर्ड कॉलम. म्हणजे मग आता कोणी जर सांगितलं की ई नावाचा एलिमेंट असा आहे जो सेकंड रो सेकंड कॉलममध्ये आहे, तर तुम्हाला नक्की माहीत पडेल की देव नेमका कुठे आहे. तर याच पोझिशनचा आपण वापर मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा करणार आहोत. हा 3x3च्या मॅट्रिक्सच्या संदर्भात सांगितलं, असंच 2x2 किंवा कुठल्याही मॅट्रिक्समध्ये याच पद्धतीचा आपण नियम वापरू शकतो. चला आपण मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. ए मल्टिप्लाय बाय बी आपण सुरुवातीला लिहून घेऊया. ए काय ABCD आणि इथे EFGH. मल्टिप्लिकेशन करत असताना आपला इथे 2x2चा मॅट्रिक्स असल्यामुळे मी पोझिशन सांगून देतो. A11, A12, A21 अँड A22. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर ह्या पहिल्या पोझिशनवर जे ॲन्सर येणार आहे आपलं मल्टिप्लिकेशन नंतर, ते ॲन्सर कुठून तयार होणार आहे? फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमपासून. नंतर हा दुसरा एलिमेंट जो तयार होणार आहे त्याचा ॲन्सर फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमपासून. चला आपण सुरुवात करूया. तर आपला जो पहिला एलिमेंट जनरेट होणार आहे तो होणार आहे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम. बघा इथे लक्ष द्या, फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलमपासून. तर चला फर्स्ट रोचं काम आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी सेकंड रो मिटवून घेतो आणि फर्स्ट कॉलमचं काम असल्यामुळे मी सेकंड कॉलम मिटवून घेतो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. चला मल्टिप्लिकेशन करूया. आणि मगाशी आपण ॲडिशनमध्ये जसं बघितलं होतं करस्पॉन्डिंग एलिमेंटचंच जसं ॲडिशन होतं तसंच याच प्रकारे मल्टिप्लिकेशनमध्ये सुद्धा करस्पॉन्डिंग एलिमेंटचं मल्टिप्लिकेशन आपण करणार आहोत. चला ए मल्टिप्लाय बाय ई प्लस बी मल्टिप्लाय बाय जी. हा आपला पहिला एलिमेंट तयार झाला. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम हा एकच एलिमेंट आहे. मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन केल्यानंतर तो मिळेल आपल्याला. आता दुसरा एलिमेंट कुठून तयार होणार आहे? फर्स्ट रो आणि सेकंड कॉलमपासून. तर आपण फर्स्ट रो तर आहेच आपल्याकडे. सेकंड कॉलम काय? F अँड H. तर चला आपण मल्टिप्लिकेशन करूया. ए मल्टिप्लाय बाय H प्लस ए मल्टिप्लाय बाय F प्लस B मल्टिप्लाय बाय H. हा आपला तयार झाला. त्यानंतर आपला जो हा एलिमेंट तयार होणार आहे थर्ड नंबरचा, तो सेकंड रो आणि फर्स्ट कॉलमपासून तयार होणार आहे. तर आता आपलं फर्स्ट रोचं काम संपलं, त्याच्यामुळे मी फर्स्ट रो मिटवून घेतो आणि सेकंड रो लिहितो. सेकंड रो काय होता आपला? CD. सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता इथे फर्स्ट कॉलम आपण क्रिएट करूया. काय आहे तो? E अँड G. सेकंड रो फर्स्ट कॉलम C मल्टिप्लाय बाय E प्लस D मल्टिप्लाय बाय G. आणि आता लास्ट एलिमेंट आपला तयार होणार आहे सेकंड रो सेकंड कॉलमपासून. सेकंड रो सेकंड कॉलम. सेकंड कॉलम काय होता आपला? F अँड H. तर चला मल्टिप्लिकेशन करूया. C मल्टिप्लाय बाय F प्लस D मल्टिप्लाय बाय H. या प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. हा फर्स्ट एलिमेंट, सेकंड एलिमेंट, थर्ड एलिमेंट, फोर्थ एलिमेंट, 2 रो अँड 2 कॉलम. देअरफॉर ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2x2. तर आपल्याला सुरुवातीलाच जो प्रॉडक्ट येणार आहे त्या प्रॉडक्टचा ऑर्डरसुद्धा आपल्याला सुरुवातीलाच माहीत करून घेता येतं. जसं आपण इथं म्हटलं की मल्टिप्लिकेशन केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा नंबर ऑफ कॉलम इन मॅट्रिक्स फर्स्ट मॅट्रिक्स इज इक्वल टू द नंबर ऑफ रो इन सेकंड मॅट्रिक्स हे जर इक्वल असेल तरच त्यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. पण प्रॉडक्ट झाल्यानंतर, मल्टिप्लिकेशन पॉसिबल झाल्यानंतर जो ॲन्सर येणार आहे, जो प्रॉडक्ट येणार आहे, त्या प्रॉडक्टचा ऑर्डर काय राहणार आहे? तर तो राहणार आहे M:P. म्हणजे या बाबतीत आपला इथे 2x2 होतं, 2x2 आणि इथे सुद्धा आपला 2x2चा मॅट्रिक्स होता. म्हणजे येणारा मॅट्रिक्सचा ऑर्डर काय झाला? 2x2, जो इथे आपण बघितलेला आहे. चला याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता, कारण याच्यामध्ये पोझिशन वगैरे आपण इथे दाखवलेले आहेत. त्या पोझिशन अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि या पोझिशनच्या आधारावरच तुम्ही मल्टिप्लिकेशन करू शकता. पुन्हा एकदा ही ट्रिक्स लक्षात ठेवा की पहिला एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, दुसरा एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलमपासून, तिसरा एलिमेंट सेकंड रो फर्स्ट कॉलमपासून आणि चौथा एलिमेंट सेकंड रो सेकंड कॉलमपासून तयार झाला. एक एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे अत्यंत क्लिअर असं चित्र तुमच्यापुढे उभं होईल. लेटस मॅट्रिक्स A इज
2 3 0 -1 अँड बी इज आपण एक काम करूया, इथे आपण 2/3चा 3/2चा मॅट्रिक्स 1 and 4. चला याचा ऑर्डर सांगा मला एकदा. 2 रो अँड 3 कॉलम. 2 3 1 5 -2 and 0. चला याचा ऑर्डर सांगा. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, दॅट इज द 3 रो अँड फर्स्ट अँड सेकंड कॉलम दॅट इज 2 कॉलम. अगदी सुरुवातीला आपलं पहिलं काम काय आहे, जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर नंबर ऑफ कॉलम इन मॅट्रिक्स ए आणि नंबर ऑफ रो इन मॅट्रिक्स बी हे दोन्ही सेम आहे का हे तपासणे. चला इथे काय नंबर ऑफ कॉलम किती आहे 3 आणि इथे नंबर ऑफ रो किती आहे 3. त्याच्यामुळे दोघांचाही हा नंबर सेम असल्यामुळे यांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल आहे. मग येणारा जो मॅट्रिक्स आहे, प्रॉडक्ट मॅट्रिक्स आहे, त्याचा ऑर्डर काय राहील मग 2/2 राहील. चला मल्टिप्लिकेशनला आपण सुरुवात करतोय. ए मल्टिप्लाय बाय बी इज इक्वल्स टू, आपण सुरुवातीला लिहून घेऊ सर्वच्या सर्व. 2 3 1 0 -1 4 आणि बी नावाचा मॅट्रिक्स आपण लिहितोय 2 3 1 5 -2 0. हा बी नावाचा मॅट्रिक्स लिहिला. चला आपण मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. आता थोडंसं आपण स्पीडी घेऊया, थोडं फास्ट करूया. पहिला एलिमेंट तयार होईल फर्स्ट रो फर्स्ट कॉलमपासून. तर मी थोडासा सेकंड रो मिटवून घेतो. मी इकडचे कॉलम काही मिटवत नाही. आता फर्स्ट कॉलम घेतला असं आपण कन्सिडर करूया. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट बघा. 2ला 2 आहे, 3ला 1 आहे आणि 1ला -2 आहे. तर चला मल्टिप्लिकेशन करूया. 2 × 2 4, 3 × 1 3 अँड 1 × -2 इज -2. चला फर्स्ट रो फर्स्ट कॉलमपासून हा एलिमेंट तयार झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलमपासून दुसरा एलिमेंट आपण तयार करतोय. फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 × 3 6, 3 × 5 15 अँड 1 × 0 0. चला आपला पहिला आणि दुसरा एलिमेंट तयार झाला, जो फर्स्ट रो फर्स्ट कॉलमपासून पहिला झाला, फर्स्ट रो सेकंड कॉलमपासून दुसरा झाला. आता आपण सेकंड रोकडे वळूया. सेकंड रो काय होता 0 -1 अँड 4. सेकंड रोपासून इथे सुद्धा सेकंड रो जनरेट होईल. जसा मग अशी फर्स्ट रोपासून फर्स्ट रो जनरेट केला तसं सेकंड रोपासून आपण सेकंड रो जनरेट करतोय. चला आपण मल्टिप्लिकेशनला सुरुवात करूया. 0 × 2 0, -1 × 1 -1, 4 × -2 इज -8. सेकंड रो फर्स्ट कॉलम. तर हा सुद्धा बघा कुठं तयार झाला, सेकंड रो आणि फर्स्ट कॉलममध्येच तयार झाला. आता सेकंड रो सेकंड कॉलम घेऊया आपण. 0 × 3 0, -1 × 5 -5 अँड 4 × 0 इज 0. बघा ऑर्डर काय आहे याचा 2 रो अँड 2 कॉलम दॅट इज द 2/2. बस आता कॅल्क्युलेशन करूया. 4 + 3 7, 7 - 2 इज 5. 6 + 15 + 0 इज इक्वल्स टू 21. -1 - 8 इज इक्वल्स टू -9 अँड -5 0 + 0 - 0 इज -5 and order is 2/2. That is the multiplication, that is the product of matrix A and B. असे वेगवेगळे एक्झाम्पल घेऊन तुम्ही याचं मल्टिप्लिकेशनची घरी प्रॅक्टिस करू शकता. आणि जोपर्यंत आपल्याला मल्टिप्लिकेशन जमणार नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रोसेस जमणार नाही. कारण आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये जे बघणार आहोत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन. हे एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करत असताना मॅट्रिक्सचं ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन या सर्व प्रोसेस ॲट ए टाईम सगळ्या करायच्या असल्यामुळे आपल्याला मॅट्रिक्सचं ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशनवर अत्यंत चांगली पकड असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे याची भरपूर प्रॅक्टिस करा. आणि ही प्रॅक्टिस जर तुम्ही केली तर तुम्हाला मॅट्रिक्समधले पूर्ण मार्क मिळण्यात कुठलीही अडचण जाणार नाही. आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅट्रिक्स. ओके, थँक्यू.